आणि आपल्या सोबत यावेळेस हर्षवर्धन सपकाळ स्वतः जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आपलं साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ऐकलं, प्रवीण दरेकर यांनी देखील सांगितलं होतं की विजय नेमका का झाला, घोषणा होत्या किंवा आश्वासनं जी दिली त्यावर मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं दिसलं। असं नेमकं काय झालं की काँग्रेसवर किंवा तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास यावेळेस बिहारच्या जनतेने ठेवला नाही? कसं पाहता तुम्ही या निकालांकडे? एकंदरीत ही सर्व जी निकाल आहे आणि ज्या दिशेने चालले हा सगळा धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे। बिहारमध्ये अशा प्रकारचं कुठलंही वातावरण नसल्याचं हे अशा स्वरूपाचे अहवाल होते। मात्र जे आता निकाल आहेत त्या निकालांच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामधलं सरकार स्थापन होणार आहे। जे खेळाडूवृत्ती ही ठेवली पाहिजे हे सत्य आहे, त्यामुळे निवडून आलेल्यांच्या संदर्भात अभिनंदन करण्यासाठी कुठली अडचण नाही। मात्र एकंदरीत बिहारच्या झालेल्या ज्या निवडणुका आहेत या ओट चोरी या मुद्द्याच्या अनुषंगाने झाल्या होत्या आणि निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर या निवडणुका ती करत नाही हा आजचा मुद्दा नाही। त्या निवडणुका सुरू होण्यापासून त्यामध्ये सुप्रीम कोर्टात चालू असणाऱ्या पिटिशन्स असतील, त्यानंतर ओट चोरीची निघालेली रॅली असेल, त्यामुळे या संपूर्ण निकालाला कुठे ना कुठे एक ओट चोरीची जी किनार आहे ही लागलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये याच्यावर काही प्रभाव झाला आहे का हे आगामी काही दिवसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। सपकाळजी, हे जे अपयश होतं काँग्रेसचं हे निवडणूक आयोगामुळे होतं का असं म्हणायचंय? नाही, निवडणूक आयोगाला च्या संदर्भामध्ये हे बघा, मॅच व्यवस्थित होणं आणि त्यामध्ये विजय होणं हा एक भाग आहे आणि मॅच फिक्सिंगच्या स्वरूपामध्ये झाल्यानंतर निकालावर टिप्पणी करणं हा एक भाग आहे। त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा आणि हा निकाल स्वीकारत असताना जो आक्षेप होता तो आपल्या ठिकाणी कायम आहे आणि या आक्षेपाच्या अनुषंगानं कुठे ना कुठे पडताळणी ही त्याची झाली पाहिजे। हाच हा मुद्दा या निकालाच्या पार्श्वभूमीवर मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे।